दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी शिरपूर तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाईत मोठे यश मिळाले आहे। शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की गणपत साहेबराव पावरा राहणार महादेव दोंदवाडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे याने वन विभागाच्या जमिनीवर गांजा या अंमली पदार्थाची बेकायदेशीर लागवड केली आहे। सदर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच मुख्य न्यायदंडाधिकारी धुळे यांच्या परवानगीने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून महादेव दोंदवाडा शिवारातील वन जमिनीवर छापा टाकला। या छाप्यात संबंधित आरोपीने वनजमिनीवर मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाले। छापा कारवाई दरम्यान कार्यकारी दंडाधिकारी पंच आणि पोलीस पथकाच्या उपस्थितीत एकूण 1702.72 किलो वजनाची अंदाजे 85,12,600 रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली। सदर मुद्देमाल कार्यकारी दंडाधिकारी श्री महेश साळुंखे, नायब तहसीलदार शिरपूर व पंचांच्या उपस्थितीत जागीच नष्ट करण्यात आला। या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात NDPS कायदा कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीयास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास दिनांक 20 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने महसूल प्रशासनाच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडली।